ठाणे जिल्ह्यात कधी कधी गुंडगिरी डोकं वर काढते असं अजित पवारांनी म्हटलंय। ठाण्यात कधी कधी दहशत असते तर कधी कधी दादागिरी केली जाते असं देखील अजित पवारांनी म्हटलंय। तर ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय कसा आहे हे दाखवा असं आवाहन कार्यकर्त्यांना अजित पवारांनी केलंय। ठाणे जिल्ह्यामध्ये कधी कधी गुंडगिरी डोकं वर काढते, कधी कधी कोण दहशत माजवतं, कोण दादागिरी करतं, कोण समाजातल्या गरीब वर्गाला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतं। तशा प्रकारच्या घटना होता कामा नये म्हणून आमच्या पोलीस दलाने पण डोळ्यात तेल घालून सर्वसामान्य माणसाचं संरक्षण केलं पाहिजे अशा प्रकारचे आदेश देखील मी उपमुख्यमंत्री या नात्याने देतो। कुठेही कमी पडू नका, वेळ कमी आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेचा आचारसंहिता लागेल, त्यावेळेस आपला कार्यकर्ता बूथ वाईज कमिट्या झाल्या पाहिजेत। युवक असू देत किंवा महिला असू देत किंवा वडीलधारी असू देत, ह्याच्यात कुठेही कमतरता भासता कामा नये। पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमय माझा ठाणे जिल्हा कसा आहे ते आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काम करून दाखवायचंय।